ओम बाळू मामा नमो नमः. मित्रांनो, भगवंत म्हणतो, माझ्या प्रेमळ भक्ता, आम्ही पाठवलेला आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तू आज आम्ही पाठवलेला हा संदेश नक्कीच ऐक आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप कर, हे गुरु माऊली तुम्ही आमचा पाठी राखा आहात. ही सृष्टी नक्कीच बाळू मामांची आहे. बाळू मामांना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे व सुटसुटीत नक्कीच भगवंतांना करायचं आहे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, लक्षात घ्या, नक्कीच तुम्ही या बाळू मामांच्या हुकमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात आपण प्रत्येकाने उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहोत. आपण प्रत्येकाने मामांचे कार्य करण्यासाठी आपण पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपला प्रत्यक्ष जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि नेहमी भगवंतांचे प्रत्यक्ष भक्ती करायची आहे आणि मामांची नेहमी निस्वार्थ मनाने सेवा करायची आहे. एवढं मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा. ही सोनेरी शब्द प्रत्यक्ष अक्षर सुमने इतकी हळुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजून पाहते. ही शब्दमाळा आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेज पुंज स्वरूप ती प्रत्यक्ष तुमच्या कंठात पाझरून देऊन तुम्हाला शुभशीत करेल. या नक्कीच बाळू मामा यांच्या नामाच्या प्रत्यक्ष सोनेरी फळक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही आजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, तसेच उपासक, सेवक, चाकर असे कोणी असाल, तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेल्या अक्षरावरील तुम्हाला सांगेल. मित्रांनो, ती सोनेरी शब्द आहेत श्री संत सद्गुरू बाळू मामा. नेहमी तुम्ही त्यांची भक्ती करा, ती अगदी निस्वार्थ मनाने. श्री संत सद्गुरू बाळू मामा, नक्कीच तुम्ही या दिव्य मंत्राचा जप करा. मंदिराच्या दरवाजावर लिहिलेले खूप सुंदर शब्द तुम्हाला सांगून टाकतो. सेवा करायचीच असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचाच असेल तर तुम्ही त्याची चव घेऊ नका. सत्संग ऐकायचाच असेल तर जागा पाहू नका. विनंती करायचीच असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचेच असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका. आणि दान करायचेच असेल तर गरज पाहू नका. हे खरोखर सर्वात चांगल्या गोष्टी आपण प्रत्येकासाठी आहेत. म्हणून मित्रांनो, किती जास्त अडचण आली, किती जास्त संकटे आली तरी घाबरू नका, निराश कधी होऊ नका. एवढ्या गोष्टी मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाकी सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरजच नसते. कारण किती वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर जरी आला तर त्या व्यक्तीला आधार प्रत्यक्ष भगवंत देतो. ही नियती देते, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसे संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मांमुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करत चला. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जाणार नाही. हे आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ हे तुम्हाला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकटसमी भगवंत तुम्हाला निश्चिंत स्वरूपात परत देतील. म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका, चिंताही करू नका. नेहमी परमेश्वरांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नाम घ्या. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, नक्कीच गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी तुम्ही पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी दान धर्म करा आणि भगवंतांची भक्ती करा. एवढं जर माणसाने केले तर खरोखर माणसाचे जीवन एकदम उत्तम होऊन जाते. बाकी मित्रांनो, परमेश्वर सांगतात, जेव्हा आरसा तुला तुझ्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा तू आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने तुमच्यातील दोष दाखवून दिले की तुम्ही त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण तुमच्यातील दोष तोच दाखवतो जो तुम्हाला खूप जवळून ओळखतो. बाकी प्रत्येकजण तुमची स्तुती करत असेल तर तो तुमचा नसेल. कारण विश्वास ठेवा, आयुष्यात प्रत्येकजण चांगलं तुमच्यासमोर भरपूर जण तुम्हाला म्हणून जातील, पण तुमच्या पाठोपाठ एवढं तुम्हाला नावं ठेवतील ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका. जास्त कोणत्याही व्यक्तीचे विचार तुमच्या मनावर घेऊ नका. नेहमी हे आयुष्य बिनधास्त जगायला शिका.
एवढं मात्र माणसाने आयुष्य नक्की जगावे. बाकी माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा मात्र कुलूपाचा जन्म झाला. त्यामुळे कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र CCTV या यंत्राचा जन्म झाला. बाकी मित्रांनो, पुढील देखील अजून काही ना काही गोष्टी येत जातील, म्हणून अजूनही वेळ आहे. परमेश्वरांची तुम्ही भक्ती करा आणि चांगले कर्म करा, मगच तुमचं आयुष्य आनंदी होऊन जाईल. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो, हे अगदी तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे 101% असतात. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक वेळी 101% येऊन जातात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड खरोखर नसते, कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त आपल्याला सुख देऊन जाते. हे मात्र निश्चिंत स्वरूपात आपल्या लक्षात ठेवायचे. बाकी मित्रांनो, भगवंतांनी मनुष्याच्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता असते, हे तुम्ही समजून घ्या. बाकी आयुष्यात नक्कीच जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा तुम्ही भगवंतांचाही करत जा, कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त भगवंतांतच आहे, तुमच्या पैशांत नाही, हे तुम्हाला नेहमी समजायचं आहे. बाकी मित्रांनो, नेहमी भगवंतांची जर तुम्ही भक्ती कराल तर एक दिवस नाही पण एक दिवशी नक्कीच तुमचं जीवन बदलून जाईल. तुमचे स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच तुम्ही काही करतो का ते तुम्ही पाहायला हवं. रोज तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला सवयी बदलाव्या लागतील, जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ 101% घेऊन जातील. बाकी मित्रांनो, स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण होऊन जाईल. तुम्ही घाबरू नका, निराश होऊ नका, नेहमी बिनधास्त आयुष्य जगायला शिका. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त प्रत्येकाच्या विचाराचा. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून प्रत्येक क्षणी पाहतील. बाकी जगा इतके की आयुष्य कमी करेल. भगवंतांची भक्ती एवढी करा की अडचणीत तुम्ही असाल आणि तुमची काळजी परमेश्वरांना असेल. एवढं मात्र तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच चांगले जगा. नक्कीच ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास जर असेल की नक्कीच जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशी तुम्हाला निश्चिंत स्वरूपात करता येईल, हे मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. कोणती कार्य अडथळा वाचून पार पडणार नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत असतात त्यांनाच भगवंत यश देतो, हे अगदी खरे. मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, दुःख जरी असले तर त्या दुःखाचा विचार करून अजून जास्त तुझे दुःख वाढू नको. आनंदी जीवन जग, हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. कोणीतरी नसून भगवंतांनी सांगून टाकलं आहे, टेन्शन घ्यायचे नसते, आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट मात्र करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही भगवंत तुम्हाला कमी पडू देणार नाहीत आणि फरक तर अजिबात पडणार नाही. कुणासाठी वाईट वाटून देखील घ्यायचं नाही. लोकांचे विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतील आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पडून प्रत्यक्ष बसतील आणि कुठल्या तरी लहान कारणासाठी तुमच्यावरती नाराज होऊन बसतील, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक भगवंतांवर पण नाराज होतात. तर तुम्ही आणि आपण कोण आहो याची खरोखर आपण जाणीव घ्यायला हवी. आणि मित्रांनो, तुम्हाला एक मौल्यवान गोष्ट सांगून टाकतो. आयुष्यात किती जास्त संकटे आली, किती जास्त अडचणी आली, तरीही तुमचा विश्वास स्वतःवर आणि परमेश्वरांना असायला हवा. एवढं मात्र तुम्ही निश्चिंत स्वरूपात लक्षात ठेवा. बाकी खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा आहे. म्हणून तुम्ही त्याचा प्रयत्न कधी करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर 101% आणते, एवढं मात्र निश्चिंत तुम्ही लक्षात घ्या.
जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र मन जिंकतो, पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भाव प्रत्येक क्षणी समजत असतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो, हे मात्र निश्चिंत खरे. मित्रांनो, लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याला दिशा देण्यासाठी तुमची एक चूक मात्र कारणीभूत ठरेल. ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. यशाचं एखादं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व माणसाचा कारणीभूत ठरतो. वरून खाली पडण्यासाठी मला कोणाचीच गरज नाही, हा अहंकार आणि सर्वांनाच माझी गरज आहे, हा मात्र एक पद्धतीचा ब्रह्म. या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला कधीच वेळ लागणार नाही, हे मात्र निश्चिंत खरे. परमेश्वराने सांगून ठेवले, माझ्या प्रेमळ भक्ता, माझ्या प्रेमळ मुलांनो, चिंता काळजी करणे प्रत्यक्ष तुम्ही सोडून द्या आणि लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील याचा तुम्ही जितका जास्त विचार कराल तितकं तुमचं आयुष्य कमी होऊन जाईल. हे ऐकायला जरी वाईट वाटत असले तरी खरी स्थिती आहे. म्हणून जास्त विचार करू नका, बिनधास्त आयुष्य जगा भगवंतांची भक्ती करून. बाकी जे व्हायचं आहे ते मात्र होणार आहे, हे निश्चिंत करे. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतात, परमेश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीही कोणत्या क्षणी आणि कोणत्या वेळी कमी होऊ देत नाही, हे अगदी खरे. मनात राहणारी माणसं कधी दूर होत नसतात, कारण ती नेहमी गोड माणसं असतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात किती संकटे आली, किती अडचणी आली, ते प्रत्येक क्षणी तुम्ही नकारात्मक विचार करणं टाळा. जितकं जास्त माणूस नकारात्मक असतो तेवढं माणसाचं आयुष्य संपून जाते. म्हणून नकारात्मक विचार करण्यापेक्षा नेहमी बिनधास्त तुम्ही तुमचं आयुष्य जगा, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. बाकी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही खरोखर वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी प्रत्येकाकडे सध्या वेळ आहे. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर प्रत्यक्ष माणसाची वृत्ती आणि दृष्टिकोन बदलत असतो, हे मात्र निश्चिंत करे. बाकी लोक म्हणतात की तुमचं चांगलं असलं की सगळं चांगलं जग चांगलं वागत असतं, पण खरं सांगू, तुम्ही जेवढं जास्त चांगलं वागाल लोक तेवढंच प्रत्यक्ष तुमचा गैरफायदा घेतील. पण घाबरू नका, निराश होऊ नका. परमेश्वर नेहमी सत्याच्या बाजूने उभे असतात, हे मात्र निश्चिंत करे. जोपर्यंत तुम्ही सहन करताय तोपर्यंत तुम्ही चांगले असाल, पण ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देत बसाल त्या दिवशी तुम्ही मात्र वाईट झालेले असता, हे मात्र निश्चिंत स्वरूपात करे. माणसाच्या अंगी काम करण्याचं कसब जेवढं हवं तेवढंच काम न करता काहीतरी करीत आहो हे दाखवण्याचं प्रत्यक्ष कसब हवं, हे मात्र खरे. माणसाच्या जाण्यापेक्षा तो पुन्हा कधीही दिसणार नाही या जाणीवेने मन जास्त दुःखी होत असतं, हे अगदी खरे. मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, किती अडचणी असल्या, किती दुःख असले तर घाबरू नको, निराश होऊ नको, चिंता करू नको, काळजी करू नको. तू आमच्या मठात ये, आमच्या मंदिरात ये, आमच्या शरणी बस, नक्कीच आमच्या चरणी बस आणि प्रत्यक्ष तुझे दुःख आम्हाला सांग. आम्ही प्रत्येक संकटे तुझे दूर करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. फक्त माणसाला संयम प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवायचा आहे, कारण परमेश्वर अशाच गोष्टी देत नसतो, तर तो देण्याआधी तपासून पाहत असतो की जी गोष्ट आम्ही आमच्या भक्ताला देणार आहोत त्या गोष्टीसाठी आमचा भक्त प्रत्यक्ष योग्य आहे का नाही, ती गोष्ट आमचा भक्त झेलू शकणार का नाही, या प्रत्येक गोष्टी परमेश्वर सर्वात आधी पाहतात, हे तुम्हाला समजून घ्यायचे. सुखी मानसिक सवय आहे ती लावून घेणं तुमच्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी व्हाल आणि जितकं तुम्ही स्वतःला दुःखी समजाल तितकं तुम्ही दुःखी व्हाल, हे मात्र अगदी खरे. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसे खेळून जातील तुमच्या मनाचा डाव आणि तेव्हाच खरे कळून येतील प्रत्येकांचे स्वभाव. बाकी मित्रांनो, संकटे किती असले, त्रास किती असला, घाबरू नका, निराश होऊ नका. दुःख, अडचणी, संकटे आज नाहीतर उद्या निश्चिंत स्वरूपात संपून जातील. तुम्ही तुमचा विश्वास नेहमी परमेश्वरांवर ठेवा, हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. बाकी कोणी नाकारलं म्हणून प्रत्यक्ष जीवन संपवू नका, एवढ्या गोष्टी मात्र तुम्ही खरोखर लक्षात घ्या. प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेवढ्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते. एकाच
फ्रिक्वेन्सीवरची नाही तर एकदम साधी अनभिन्न चटकन थक्क होणारी व्यक्ती हे अगदी खरे. बाकी नव्या कपड्याचे रंग घरातल्या इतर कपड्यांना लागले आणि ते डाग मात्र पक्के झाले. हे मात्र रंगाची गॅरंटी ही प्रत्यक्ष अशीच असते. त्याचे प्रत्यक्ष इतर कपड्यांना लागलेले डाग कधी जात नाहीत. हे मात्र निश्चिंत करे. जे काही प्रत्यक्ष करू शकता ते एकटा माणूसच करू शकतो. संपूर्ण समाज कधी तत्ववादी असू शकणार नाही. क्रांतीचा उठाव एक माणूस अगोदर करतो आणि मग समाज पाठीशी उभा राहतो. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. बाकी प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा जावो हीच आम्ही परमेश्वरांच्या चरणी आज प्रार्थना करतो. नक्कीच सांगत बसण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. कारण लक्षात घ्या, जेवढं गुपित तुमचे प्रत्यक्ष कार्य असेल, तुमची मेहनत असेल, तितके मोठे तुमचे यश असेल. म्हणून किती जवळचा व्यक्ती असला तरी तुम्ही प्रत्येक गोष्टी सांगत बसू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे. नक्कीच भगवंत म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, खरोखर कर्माच्या दोन बाजू आहेत, पाप आणि पुण्य. पापाचा घडा भरला की शेवट विनाश अटळ आहे आणि पुण्याचा घडा भरला की यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कोणी देखील रोखू शकणार नाही. हे मात्र निश्चिंत खरे. पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो, कारण आपण त्यानंतर एक नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नाही, तर ती नव्या यशाची एक सुरुवात आहे. म्हणून निराश होऊ नका, गिव्हअप करू नका, म्हणजेच प्रत्येक क्षणी हार मानू नका. एवढ्या गोष्टी मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्ही लक्षात घ्या. गेलेला पैसा सहज परत मिळवता येईल. गेलेलं आरोग्यही थोड्याफार कष्टाने तुम्हाला मिळवता येईल. पण चारित्र्य मात्र एकदा जरी गेलं की परत मिळवणं हे खरोखर अशक्य आहे. आणि कर्म चांगले करा, कारण एकदा जरी तुमच्या हातून वाईट कर्म घडले तर ते तुम्हाला आयुष्यभर रडवत राहील. हे मात्र निश्चिंत करे, कारण प्रत्येक गोष्टी कर्मावर अवलंबून आहेत. हे अगदी खरे. बाकी कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या भक्तीत करा. नक्कीच भक्तीत राहा. खूप तुमची प्रगती हे परमेश्वर 101% करतील. बाकी जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो, एक ना एक दिवस ही नियती त्याचा खेळ निश्चिंत स्वरूपात करत असते. म्हणून मित्रांनो, कधी कोणाला दुःख देण्यापेक्षा तुम्ही आनंद द्या. बाकी आनंद कोणाला देता नाही आला तरी देखील चालेल, पण दुःख तुम्ही कधी कोणाला देऊ नका. कारण माणूस ज्या गोष्टी इथे करतो त्याच गोष्टी त्याच्याकडे परत जातात. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे. बाकी मित्रांनो, चेष्टा मस्करी ही तेवढ्यापुरती केलेली खरोखर खरी आहे. लोकांना तुम्ही का खटकतो, तुम्ही वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखे प्रत्येक क्षणी तुम्ही वागत नाही म्हणून प्रत्यक्ष तुम्ही लोकांच्या मनामध्ये खटकत असतात. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, संकटे किती जास्त असू दे, अडचणी किती जास्त असू दे, घाबरू नको, निराश कधी होऊ नकोस. नेहमी तू आमच्यावरती विश्वास ठेव. आम्ही नेहमी तुझ्या नक्कीच पाठीशी आहो. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी तुम्ही संघर्षाची तयारी तुमच्या अंगी ठेवा. कारण हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र तोडलं जातं. हे निश्चिंत स्वरूपात खरे. बाकी एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नसते जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. हे अगदी खरे. असं म्हणतात की तुम्ही चांगलं असलं की सगळं जग तुमच्याशी चांगलं वागल. पण खरी गोष्ट अशी होत आहे की तुम्ही जेवढं जास्त चांगलं वागाल, लोक तेवढं तुमचा गैरफायदा घेतील. पण निराश होऊ नका, काळजी करू नका. एवढ्याच गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. भगवंत नेहमी सत्याच्या बाजूने उभा आहे. हे मात्र खरे. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसे खिलून जातील. प्रत्यक्ष डाव आणू तेव्हाच खरे कळून येतात मात्र प्रत्येकांचे स्वभाव. मित्रांनो, उत्तर प्रत्येकाकडे असतात. फक्त समस्या एकच आहे, तत्वात बसत नाही. म्हणून काही जण नेहमी शांत असतात. हे मात्र निश्चिंत स्वरूपात सत्य आहे. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा आहे. म्हणून तुम्ही चांगल्या लोकांची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे आहेत. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवाल प्रत्यक्ष तेव्हा ते मोडणार नाहीत, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून 101% निष्ठून जातील. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नसते अशी गोष्ट
किती उरली आहे याचा हिशोब नसताना तुम्ही जी वारेमाप प्रत्यक्ष उधळत असता ते म्हणजे आयुष्य आहे. बाकी मित्रांनो, तुम्ही तुमचे आयुष्य हे अगदी कोणाच्या मनाप्रमाणे न जगता तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटते त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचं आयुष्य जगा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. चांगला विचार वाचल्यावर जो प्रतिसाद देतो आणि व्यक्त होतो ते त्यांच्या जिवंतपणाचा प्रत्यक्ष लक्षण आहे. हे अगदी खरे. बाकी मित्रांनो, काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर करून दाखवायचे असतात. हे नक्कीच तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात, तर खरा आनंद त्यांना मिळतो जो दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे नेहमी अर्थ बदलत असतात. बाकी जीवनातून गेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तुम्ही आलेल्या गोष्टी स्वीकारत चला. जर खरोखर आलेल्या गोष्टी प्रत्यक्ष तुम्ही स्वीकारत गेलो की आयुष्य अधिक सोपं होऊन जाईल. आणि एक गोष्ट सांगून टाकतो, परमेश्वर जेव्हा तुम्हाला काही देणार नाही तेव्हा निराश होऊ नका, कारण परमेश्वर प्रत्येक क्षणी माणसाची परीक्षा घेतो. हे मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्हाला समजून घ्यायचं आहे. नक्कीच कधीकधी आयुष्यात दुःख जरी आले, किती संकटे जरी आली तर निराश होऊ नका, चिंता करू नका, काळजी करू नका. नेहमी तुम्ही परमेश्वरांवरती अगदी निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, दुःख संकटे आज ना उद्या संपून जातील. जास्त विचार करणं टाळ आणि नेहमी आयुष्यात आनंदाने जग. संघर्षाची चौकट पार केल्याशिवाय यशाचा सूर्योदय तुम्हाला खरोखर पाहता येणार नाही. मातीत पडलेली साखर ज्या पद्धतीने मुंगी खाऊ शकते ते सामर्थ्य मात्र हत्तीत नसते. म्हणून लहान लोकांना कधी कमी समजून प्रत्यक्ष घेऊ नका. म्हणजे कधी लहान समजण्याची तुम्ही चूक करू नका. कधीही अहंकारामुळे तुमची मान मात्र तुम्ही उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक हे मान वाकूनच घेतात. हे निश्चिंत स्वरूपात तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील. फक्त आणि फक्त तू नक्कीच आमची भक्ती कर. ते अगदी निस्वार्थ मनाने. एवढं मात्र खरे, जो भगवंतांच्या भक्तीत राहतो प्रत्यक्ष भगवंत नेहमी त्याच्यासोबत असतात. हे निश्चिंत खरे. सुख मिळवायचा असा कोणता रस्ता नाही, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक पद्धतीचा रस्ता आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचे. यशस्वी होण्यामागे वाईट परिस्थितीचा मोठा हात असतो. हे मात्र प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. बाकी मित्रांनो, सत्य नेहमीच विजयी होतो. सत्य हा जो भगवंतांकडे नेणारा एक पद्धतीचा मार्ग आहे. ज्या मार्गाने आत्मसुखाची प्राप्ती होते तो मार्ग सत्याच्या पवित्र धर्माकडे जाणारा असतो. म्हणून तुम्ही सत्य राहा, सत्य स्वीकारत चला. एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहे. बाकी नक्कीच किती जीवनात अडचणी आल्या, किती जास्त संकटे आली, तरी नेहमी प्रत्यक्ष तुम्ही परमेश्वरांवरती निश्चिंत स्वरूपात विश्वास ठेवा. प्रत्यक्ष हातातलं गेलं तरी नशिबातलं कधी जाणार नाही. म्हणून कधीच निराश होऊन आयुष्य नक्कीच जगू नका. विचार बदलले की स्वभाव बदलून जातो. स्वभाव बदलला की माणसाची सवय बदलून जाते आणि सवय बदलली की व्यक्तिमत्व बदलून जाते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य एका क्षणात बदलून जाते. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. आयुष्य हे पेनड्राईव्ह नाही की आपल्या आवडती प्रत्येक गाणी त्यात आपण लावू शकेल. आयुष्य तर रेडिओसारखं आहे. कधी कोणतं गाणं वाजेल हे तुम्हाला देखील समजणार नाही. म्हणून कोणत्याही स्थितीत, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनाला तुम्ही कधीच दुःखी करू नका. एवढं मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक वेळी कृतीमध्ये तुमचे प्रयत्न घाला. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. बाकी मित्रांनो, शरीरात सौंदर्य प्रत्यक्ष सौंदर्य नसते, तर सुंदर असते माणसांची कृती आणि विचार, वाणी, वागणूक, संस्कार, विचार आणि चारित्र्य. बाकी ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व काही आहे ते जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे. एवढं मात्र तुम्हाला समजून घ्यायचे. किती संकटे आली, किती अडचणी आल्या, तर नेहमी तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता,
तू जर कोणासाठी काहीतरी चांगले केलेले असेल तर निश्चिंत स्वरूपात तुझ्यासाठी देखील आम्ही काही ना काही चांगलं नक्कीच करू. फक्त ते तुला दिसून येणार नाही, पण खरोखर परमेश्वर चांगलं करत असतात. फक्त आपल्याला परमेश्वरांवरती मात्र नेहमी विश्वास ठेवायचा आहे. ही गोष्ट मात्र पक्की खरी आहे. संघर्षाचा काळ किती कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारं कोणी असेल तर मार्ग निश्चिंत स्वरूपात तुम्हाला सापडून जाईल. तुमची इच्छाशक्ती आणि साहस हीच प्रत्यक्ष यशाची एक गुरु किल्ली आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, उगवता सूर्य आशात प्रत्यक्ष तुम्हाला घेऊन येईल आणि मावळता सूर्य हे तुम्हाला अनुभव देऊन जाईल. म्हणून संकटे किती जरी असली तरी तुम्ही परमेश्वरांवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. बाकी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन तुम्ही ऑलवर सेट करा आणि आत्ताच कमेंट करा, हे गुरु माऊली, आम्ही तुमचं बाळ आहो. धन्यवाद.